सर अक्षरशः मुलं लॅबमध्ये बसून रडल्यात. आधीच्या बॅचच्या मुलांनी टायपिंग केलेलं आहे, तुम्ही ते मारा होतं व्यवस्थित. कायम 16चा फॉन्ट असतो, तिथे एकदम 12चा फॉन्ट, काही दिसत नव्हतं. स्क्रीन एकदम छोट्या छोट्या, 2 इंचाच्या पण स्क्रीन नव्हत्या त्या. शासनाकडे हीच मागणी आहे, री एक्झाम झाली पाहिजे. ही री एक्झाम झालीच पाहिजे. आणि त्यांना विनवण्या केलं होतं की आम्हाला कीबोर्ड चेंज करून द्या, पण आम्हाला त्यांनी कीबोर्ड चेंज करून दिला नाही. आणि माझी तरी वरली कीबोर्डची वरली लाईनच पडत नव्हती. एवढी धूळ होती त्याच्यामध्ये, एवढी धूळ होती की मला फुकून की सगळ्या साफ करायला लागल्या. एवढ्या मोठ्या एक्झामचा जर असा जर स्कॅम होत असेल आणि जर विद्यार्थ्यांच्या अन्याय होत असेल तर आम्ही दाद मागायची कोणाकडे सर? हातावर मोजण्याजोगी मुलांना 10 पडल्या, ते पण कीबोर्ड त्यांना चांगला मिळाला. कारण त्यांच्याकडे बॅकअप प्लॅनसाठी कीबोर्ड नव्हतंच. टायपिंगसाठी जी परीक्षा झाली यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना याचा कुठेतरी मोठा फटका बसल्याचं समजतंय. काही विद्यार्थी कोल्हापुरात आपल्यासोबत आहेत, त्याच्याशी जाणून घेऊन नेमक्या कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला, काय सांगा. काल टायपिंगची पार पडली, यावेळी कोणत्या त्रासांना समोर जावं लागला? सर काल ऑनलाईन एक्झाम झाली टायपिंगची बॉम्बे हायकोर्टची. याच्या अगोदर कसं होतं सर, हार्ड कॉपीचा पेपर असायचा, तो आम्हाला स्क्रीनवर मारायचा. तिने अगोदर 4 दिवस सांगितले की एक्झाम ही स्क्रीन टू स्क्रीन होणार. त्यामुळे मुलं सर पूर्ण अशी गोंधळून गेली. तरी मुलांनी तयारी केली स्क्रीन टू स्क्रीनची. आता जसं सांगितले तशी तयारी मुलांनी केली. तिथं गेल्यावर बघतोय तर सर कीबोर्ड एकदम 90% टोटली यूज म्हणजे वापरात नसलेली, जे पूर्ण खराब झालेली. त्यामध्ये जे आता A to Z अक्षर लिहिले होते एकही दिसत नव्हतं, पूर्ण डबल प्रेस करायला लागतं. एवढं सांगून म्हणा आम्ही आमचे कीबोर्ड आणले आम्ही जोडतो, किंवा तुम्ही नवीन प्रोव्हाइड करा. ते पण नाही, तुम्हाला आहे या कीबोर्डवर मारा, अगर मारू वाटत नसेल तर तुम्ही बाहेर जाऊ. आम्ही विचारलं सर तुमची अशी कशी भाषा आहे? आम्हाला वरनं इन्स्ट्रक्शन आहेत, जे असं आहे हे असंच आहे, तुम्हाला करावे लागेल. त्यानंतर सर फॉन्ट साईज एवढी लहान होती की म्हणजे अस्पष्ट एवढी होती, ब्लर, की कोलन आहे का सेमीकोलन आहे हे समजत नव्हतं, पूर्णविराम आहे स्वल्पविराम आहे हे समजत नव्हतं. त्यानंतर बाकीची गोष्ट की बाबा कॅपिटलायझेशन वगैरे नेमकं शब्दांची मांडणी वगैरे काही एवढा पॅसेज क्लीन दिसत नव्हता. मारणाऱ्या मुलांनी मारायचा कसं? आता मलाच 3-4 वेळा मला वाटते तो कोलन आहे का सेमीकोलन आहे हेच समजेना. 2 सेकंद मी वेट केला तरी पण आता शेवटी कोलन घ्या ना तर सेमीकोलन काहीतरी घेऊन पुढे जायलाच पाहिजे. ह्या चुका आमच्या एक्स्ट्रा झाल्या, हातातल्या 10-12 चुका एक्स्ट्रा झाल्या, ज्या कीबोर्डच्या चुकीच्या याच्यामुळे झाल्या की बाबा कीबोर्ड वर्क न करणे, किंवा आम्ही बटन प्रेस करून पण परत झाले. आणि सगळ्यात मेजर म्हणजे सर हा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. 200 जणांची बॅच आहे, त्यामध्ये 1 ते 2 विद्यार्थी पास आहेत. तेही विद्यार्थी कोण की ज्यांना थोडंफार कीबोर्ड चांगलं होतं, की बाबा 80-90% चांगलं होतं. म्हणजे आता 200 जणांच्या 5-6 कीबोर्ड चांगलं होतं, त्यातली 1-2 मुलं पास, ती पण किती 10 आणि 11 मार्क. मागच्या वेळी सर 19 मार्काचे टॉपर आहेत, आणि ह्यावेळी मुलांना 0, 1, 2, 3, 4 मार्क पडलेले आहेत. 0 किंवा 1 किंवा 2 हातावर मोजण्याजोगी मुलांना 10 पडले, ते पण कीबोर्ड त्यांना चांगला मिळाला. ही जर एक्झाम सर अजिबात फेअर झालेली नाही. पूर्णपणे आमचा हायकोर्टला वैयक्तिक मत आहे की एक्झाम तुम्ही रिकंडक्ट करा. जी पास झाल्यात त्यांनाही बाबा त्यांच्यासाठी काय योग्य असेल काय अयोग्य असेल त्यांनाही विचारा. अन्याय कोणत्याही विद्यार्थ्यावर करू नका. परत एक्झाम घ्यावी आमची इच्छा आहे. त्यानंतर परत एक्झाम मी भले तुम्ही मुंबईत तुमच्या मेन ब्रांचला गा, 8 दिवस चालू दे एक्झाम, आमचं काही अडचण नाही. एक सेंटर घ्या, एक कीबोर्ड पॅटर्न घ्या, वाटले तर आमच्याकडे एक्स्ट्रा 500 घ्या, नवीन कीबोर्ड खरेदी करा, ते आम्हाला परत देऊ नका. पण मुलांच्या अन्याय करू नका. सर कसं आहे, 1000 रुपये एकतर फी घेतली तुम्ही, आम्ही 6 महिने पेपर अभ्यास केला, पेपर पास झालो, त्यानंतर स्किलची 4 महिने प्रॅक्टिस केली, आणि सर तुम्ही आम्हाला कीबोर्ड असे द्यायला लागला की जसं की त्या कीबोर्डवर वर्कच बटन होतं. आम्ही पास कसं होणार? मुळात काय आम्ही गेलो कशासाठी? स्किलसाठी. आज जर आम्ही पेपरला गेलो पेनच नाही दिला तर आम्ही उत्तर कसे रंगवणार? त्यातला प्रकार आहे सर. हायकोर्टनं नवीन एक्झाम घ्यावी, प्रॉपर बॉम्बेमध्ये एक्झाम घ्यावी, मग ते 8 दिवस चालू किंवा 10 दिवस चालू, काही अडचण नाही. आम्हाला शिफ्ट वाईज तुम्ही घ्या, फक्त मुंबईतच अरेंज करा. एवढाच आमच्या मागण्याने रिकंडक्ट एक्झाम होता. परवा नीट एक्झामचा स्कॅम म्हणा किंवा अदर एक्झाम होता, ऑनलाईन एक्झामला घोळ होतात. आम्ही काय विद्यार्थी करतो किंवा अदर कोणत्या असं किंवा कुठल्याही डिपार्टमेंटचं असं की न्यायालयामध्ये आपण दाद मागतो. आज जर न्यायालयांचंच एक्झाम आणि ते पण हायकोर्टची एक्झाम, असं नाही की आपण तालुका न्यायालय किंवा सत्र न्यायालय वगैरे आहेत. एवढ्या मोठ्या एक्झामचा जर असा जर स्कॅम होत असेल आणि जर विद्यार्थ्यांच्या अन्याय होत असेल तर आम्ही दाद मागायची कोणाकडे सर? याचा विचार करावा सर्व हायकोर्टने, अशी आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही सर. कुठेतरी टेक्निक फॉल्टमुळे त्याविषयी पणाला लागलेला आहे, काय सांगा? होय, एका म्हणजे ह्यांच्या इन्स्टिट्यूटवाल्यांच्या चुकीमुळं आज एवढ्या मुलांचे भवितव्य टांगलेलं लागलं आहे. कारण हा बऱ्याच जणांना म्हणजे होप्स होतात की स्किल टेस्ट झाल्यानंतर बऱ्यापैकी ही मेजर परीक्षा होती, हे पास झाल्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये आपलं सिलेक्शन होईल असं प्रत्येकाला वाटत होतं. पण इथंच टेक्निकल प्रॉब्लेममुळे, इन्स्टिट्यूटच्या चुकीमुळे, म्हणजे चुकीच्या ठिकाणी एक्झाम कंडक्ट झाल्यामुळं एवढ्या मुलांचं नुकसान झालेलं आहे. तुम्हाला नेमकं कोणत्या? मला कोंडवा स्किल हा कोंडवा इथं मी सेकंड शिफ्टला होतो. मी जेव्हा प्रॉब्लेम सांगितला की माझा कीबोर्ड खराब आहे, म्हणजे काही कीज अडकत आहेत, चेंज करून द्या, तर तिने आम्हाला आधीच्या बॅचचा रेफरन्स दिला की आधीच्या बॅचच्या मुलांनी टायपिंग केलेलं आहे, तुम्ही ते मारा होतं व्यवस्थित. मारल्यानंतर पण काही मला चेंज करून दिला, पण माझ्याबरोबरच्या मुलाला चेंज करून दिल्यानंतर सेम प्रॉब्लेम आला. कारण त्यांच्याकडं बॅकअप प्लॅनसाठी कीबोर्ड नव्हतंच. जे कीबोर्ड होतं जे ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करतात, फक्त ते माऊस वापरला जातो एक्झामला, अशा ठिकाणी जे कीबोर्ड असतात ज्याच्यावरती डस्ट बसलेला असतो, बटन प्रेस होत नाहीत, असं कीबोर्ड होतं ते. त्यामुळे बॅकअपला जरी चेंज करून दिलं तर ते दुसऱ्या कम्प्युटरचा काढून द्यायची. त्यामुळे सेम प्रॉब्लेम त्या कीबोर्डला असायचा. त्यामुळे कीबोर्डमुळे एवढ्या मुलांचं स्किल पेंडिंग पडलेलं आहे, बाकी काही नाही. तू देखील परीक्षा दिलीस ती काय कुठल्या त्रासाला समोर जावं लागलं? सर मी पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतर माझी बैठक व्यवस्थाच व्यवस्थित नव्हती.
माऊस तर आतमध्येच घातलेला होता, पी सीच्या मागच घातलेला होता. सी पी यू आणि कम्प्युटर जवळजवळ एकामेकांनी चिकटलेलं होतं. सगळी जागा सेट केल्यानंतर मी पॅसेज प्रॅक्टिस चालू केली आणि माझी तरी कीबोर्डची लाईनच पडत नव्हती. एवढी धूळ होती त्याच्यामध्ये, एवढी धूळ होती की मला फुकून की सगळ्या साफ करायला लागल्या. माझ्या कीच पडत नव्हत्या. दुसरी गोष्ट सर की पॅसेज हायकोर्टाचा 10 मिनटाचा आहे. 10 मिनटं पूर्ण व्हायच्या आधी 5 सेकंद आधीच पॅसेज स्टक झाला. पॅसेजमध्ये कीच पडेना. 5 सेकंद आधीच पॅसेज सबमिट झाला. मला काहीच कळेना. त्यांच्याशी बोललो, कीबोर्डबद्दल पण बोललो. कीबोर्डचं माझं दोन्ही स्टँडचा एक स्टँड माझा निघलेला होता. त्यांच्याशी बोललो, सर माझा एक स्टँड निघलेला आणि कीबोर्ड दोन्ही बाजून हालत आहे. तर ते आलेत माझ्याजवळ आणि ते म्हणलेत काय नाही, हा दुसरा स्टँड खाली करायचा आणि कीबोर्ड व्यवस्थित ठेवायचा. तरी पण कीबोर्ड हालत होता. मी शेवटी हा हात रुमाल अजून माझ्या हातात आहे, हात रुमाल खाली हातरला, त्याच्यावरती कीबोर्ड सेट केला आणि मग टायपिंग चालू केलं. ते विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्हाला की सर माझंही सेंटर म्हणजे आमच्या दोघींचंही सेंटर कोंडवाच होतं. आमचा फर्स्ट शिफ्टला पेपर झाला. माझी प्रॉब्लेम असा होता की माझी शिफ्ट अडकत होती कीबोर्डवरची. मी त्या सरांना दाखवून दिलं की सर शिफ्ट पडत नाही आहे. ज्यावेळी 10 मिनटं कंप्लीट झाली त्यावेळी माझा पेसेस रेड दिसायला लागला. मी त्यांना आधी सुचवलेलं, त्यांनी पहिल्या शिफ्टच्या मुलांना दाबलंच. त्यामुळे दुसऱ्या शिफ्टच्या मुलांना त्यांनी पहिल्या शिफ्टच्या मुलांचं कारण दिलं. पहिली शिफ्टची मुलं काहीच करू शकली नाही त्यात. आणि सर आम्ही गेली 4 महिने फक्त प्रॅक्टिस करत आहे, बाकी कुठलाही अभ्यास न करता. घरी सांगून आम्ही एवढ्या कॉन्फिडन्सनं घरी सांगून आलेलो की 100% आम्ही यात सक्सेस मिळणार आणि त्या लायकीचीच मुलं होती सगळी. त्यात जर तुम्ही सर एक विचार करा, 100% पैकी जर 95% मुलं नापास होत असतील तर याचा हे काय आहे? हा रेशो कुठे आहे? एखाद दुसरा मुलगा फेल झाला असता तर आम्ही कमी पडलो हे आम्ही समजू शकलो असतो. जर तुमची यंत्रणाच जर ही अशी असेल, जर न्यायदेवतेनं जर असं हे केलं, न्यायालयात जर न्याय मिळत नसेल तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? आणि ही एक्झाम परत झालीच पाहिजे. खरं तर वहिनी घर सांभाळत आपला संसार सांभाळत तुम्ही या परीक्षा दिल्यात, पण शेवटी तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला आता हे समस्यांना सामोरं जावं लागते. नेमकी शासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे? शासनाकडे हीच मागणी आहे, री एक्झाम झाली पाहिजे. ही री एक्झाम झालीच पाहिजे आणि ती मुंबई हायकोर्टानेच कंडक्ट केली पाहिजे आणि तिथंच झाली पाहिजे. भलेही ऑफलाईन होऊ दे, भले 1 महिना लागू दे एक्झाम व्हायला, पण ती एक्झाम झाली पाहिजे. प्युअर मुलं त्यांना मिळतील एवढीच माझी अपेक्षा आहे. कारण आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा काल अक्षरशः सर पहिली शिफ्ट झाल्यापासून एकाच्याही डोळ्यातलं पाणी बंद नव्हतं. पैसा गेला, वेळ गेला आणि निराशा पण हातात आली. दुसरी गोष्ट संध्या सुद्धा सगळ्या बाकीच्या हुकून गेल्या. काय करणार काय आम्ही आणि याला जबाबदार कोण आहे? आम्ही घरी काय सांगणार? हा प्रश्न आहे सर आमच्या पुढे. आम्ही सांगून कुणाला आम्ही उत्तर देणार आहे या सगळ्या गोष्टींना? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. एक्झाम ही परत झालीच पाहिजे. ताई तुम्ही देखील या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता. नेमकं तुम्हाला कोणत्या समस्या सामोरं ह्या सरांनी सांगितलं तसं की ह्यांना सांगितलं की फर्स्ट शिफ्टच्या मुलांनी व्यवस्थित मारलं, पण आम्हाला पण तोच प्रॉब्लेम आला होता. आम्ही वारंवार त्यांना विनवण्या केल्या होत्या की आम्हाला कीबोर्ड चेंज करून द्या, पण आम्हाला त्यांनी कीबोर्ड चेंज करून दिला नाही. आणि आत्ता हे सेकंड शिफ्टची मुलं जेव्हा आम्हाला सांगतात की त्यांना आम्ही स्मूथली आम्हाला गेलं असं सांगितलं, पण तसा काही प्रकार घडला नव्हता. आम्हालाही प्रॉब्लेम्सही फेस करावे लागले. आमचेही कीबोर्ड चांगले नव्हते. टाईप करताना अडचण आल्यानंतर आम्ही वारंवार त्यांना सांगितलं की आम्हाला नाही होत आहे, व्यवस्थित टाईप करता येत नाही आहे, कीबोर्ड चेंज करून देण्यात यावं म्हणून. पण आमच्या विनंतीला कुठलीही दाद त्यांनी दिलेली नाही. आणि उलट पक्षी आमच्या विरोधातच त्यांनी बाकीच्या शिफ्टला सांगितलं की ह्या मुलांनी व्यवस्थित केलं. तसं काही झालेलं नाहीये. आम्हीच सर एवढे नाराज होतो किंवा आम्हीच एवढे डिप्रेशनमध्ये होतो कारण आम्हाला वाटलं अहो 0 मार्क पडतात मुलांना. हे कसं आहे? हे शक्य कसं आहे? भले 7-8 तरी मार्क दिसेल. 7-8 महिने जाहिरात पडल्यापासून मुलांनी प्रॅक्टिस केलेली आहे. बरं, ज्यांनी पूर्ण दिलंय त्यांना तरी थोडेफार पडले पाहिजेत ना. एखादा शब्द चुकला असेल तर तुमची अख्खी लाईन रेड दाखवत होती. याचा अर्थ काय आहे? आणि विजिबल म्हणजे स्क्रीन जे क्लिअरन्स जो पाहिजे तो विजिबल क्लिअर नव्हताच. तो मुलांना कळतच नव्हतं की जिथं म्हणजे फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, हॅपन आहे, काय आहे. पंक्च्युएशन मार्क्स क्लिअर नव्हते. मुलांनी म्हणजे त्या गोष्टी क्लिअर व्हायला. आणि 10 मिनिटाची परीक्षा, जर ते सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही त्या 10 मिनिटात त्या मगाशी जसं मेन्शन केलं की लढायला जाणार आमचं शस्त्रच ते कीबोर्ड आहे, तेच जर व्यवस्थित नसेल तर आम्ही लढणार कुठल्या बेसिस? आणि 10 मिनिटच ती आमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची होती. आणि हे आता जवळजवळ वर्षभराचं नुकसान आमचं झालं. इतकं त्यांचं खराब सॉफ्टवेअर होतं की शेवटचा एक पॅरेग्राफ पूर्ण रेड दाखवत होता. मी मान्य करेन की आम्ही 2-3 लाईनी आमच्या राहिल्या, पण तुम्ही पॅरेग्राफच तुम्ही सगळ्या रेडमध्ये दाखवताय. त्यामुळे मुलं एवढी पूर्ण 6-6 महिने सर टायपिंग करायला लागलेत. आणि जर पॅसेज पूर्ण 20 पैकी जर 0 दाखवल्यानंतर सर अक्षरशः मुलं लॅबमध्ये बसून रडलेत. हे सर पोरांच्या सर आयुष्याचा प्रश्न आहे. एकेकांची शेवटची संधी होती. घरात काय सांगणार?
त्यामुळे सर याच्यावरती विचार करावा हायकोर्टाने. आणखी एक ताई आहे ज्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. काय काय सांगाल नेमकं काय बोलणार? मी ह्याच्या आधी पण हायकोर्टाची एक्झाम दिलेली किंवा जिल्हा न्यायालयाची एक्झाम दिलेली. त्याचा पॅटर्न असा नव्हता की हार्ड कॉपीवरनं स्क्रीनवरती एक्झाम घ्यायचे ते. आणि ह्यावेळी काय झालं, पूर्ण स्क्रीन टू स्क्रीन. आम्हाला नोटिफिकेशन पण दिली नाही त्यांनी किंवा आधी सांगितलं पण नाही. 8 दिवस नाही, 4 दिवस नाही, कधीच सांगितलं नाही त्यांनी. डायरेक्ट गेल्यावर आम्हाला कळालं की तिथं स्क्रीन टू स्क्रीन एक्झाम होणार आहे. म्हणजे आम्हाला पूर्ण कल्पनाच नाही. तिथनं मागं जसं झालं तसंच आम्ही प्रॅक्टिस करणार ना. आम्हाला काय माहिती आता कशी एक्झाम होत्या. ह्याच्या आधी जसं घेतलं तसंच केलं आम्ही. आणि तिथं गेल्यावरती फॉन्ट इथं कायम 16चा फॉन्ट असतो, तिथे एकदम 12चा फॉन्ट. काही दिसत नव्हतं. स्क्रीन एकदम छोट्या छोट्या 2 इंचाच्या पण स्क्रीन नव्हत्या त्या. ते सारखं हे फिरत पण नव्हतं, ते स्क्रोल पण होत नव्हता व्यवस्थित. आणि पॅसेजमध्ये प्रचंड न्यूमरिकल हात उचलाय कितीतरी वेळा उचलायला लागला. आणि तर स्पीड पण येत नव्हतं. आणि पॅसेजची लेंथ पण भरपूर होती. असं असं कधीच होत नव्हतं अशी एक्झाम. मी ह्याच्या आधी पण दिल्या, पण असं कधी होत नव्हतं. माझी अशी विनंती आहे की हायकोर्टाने स्वतः एक्झाम घ्यावी. भले आठवडा महिना लागून दे, खरं हायकोर्टाने स्वतः घ्यावी. जसं इथनं मागं घेत होती हार्ड कॉपीवरती, तशीच हार्ड कॉपीवरती घ्यावी आणि व्यवस्थित त्यांनी पार पाडावं. तर आमच्या भविष्याचा प्रश्न आहे. पाहिलं तर एकंदरीत वर्षानुवर्ष विद्यार्थी अभ्यास करतात. घरातल्यांची आशा लागलेली असते. घरातला सर्व संसार वगैरे असेल तर सोडून ते जे महिला असतील ते या परीक्षेसाठी वर्षानुवर्ष अभ्यास करत आहेत. पण या एका तांत्रिक चुकीमुळे त्यांचं वर्ष हे टांगलेलं लागलेलं आहे. काही विद्यार्थ्यांचे शेवटचं वर्ष आहे, त्यांचं देखील खूप मोठं नुकसान या तांत्रिक बाबीमुळे होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा आहे हायकोर्टाने घ्यावी, पुन्हा एकदा घ्यावी अशी मागणी जी आहे विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर.